गुड इव्हनिंग, शुभ संध्या. सायंकाळचे 5:15-5:30 होत आले. मस्त वातावरण झालंय. म्हणजे आपण नेहमी ओरडत होतो सोलापूर की उन्हाळा संपतच नाहीये. पण आज थोडंसं अंधारून आलंय. पाऊस पडतोय, थोडा थोडा दाखवतो तुम्हाला. थोडंसं झूम केल्यावर तुम्हाला लक्षात येईल. नाही दिसत ना? थोडासा पाऊस सुरू आहे. मस्त वाटायला लागलंय. या महिना अखेरला हिंदवी परिवारची पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम आहे आणि यंदा माझं 12वं वर्ष असणार आहे मोहिमेसाठी. त्यामुळे उत्सुक आहे. वॉकिंग रोज करावं लागणार आहे, कारण तुम्ही याच्या आधी किती वेळा गेला असला तरी या मोहिमेसाठी, म्हणजे यंदाची मोहिमेसाठी काय सराव केलाय ते पण महत्वाचं आहे. सरस्वती, पावसाचं कसं वाटायला लागलं? ग्राउंडवर असल्यामुळे मातीचा सुगंध नेहमी थोडा जरी पाऊस पडला तर सरस्वतीला फक्त तेवढंच आवडतं, मातीचा सुगंध. मस्त वातावरण आहे. मी म्हणत होतो साईडला थांबू आपण, पण सरस्वती नाही म्हणते. थोडस भिजतच करू, मजा येईल. आता थोड्या वेळात आराध्याची शाळा पण सुटेल. शाळा सुटल्यावर आपल्याला आराध्याला घेऊन जायचंय. आणि माझी गाडी पण सर्व्हिसिंगला टाकली होती, सर्व्हिसिंग झाली आहे. नेहरू ग्राउंड तुम्हाला माहितीच आहे, नेहरू नगर परिसरात विजापूर रोडला आहे. ग्राउंडवर आत्ता ॲक्च्युली कुणी नाही आहे, म्हणजे खूप कमी लोक आहेत. पावसामुळे ते सगळे साईडला गेलेत. थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला. आणि आता जर पाऊस कमी झाला, थांबला, तर एवढी गर्दी पडेल नाही तो वॉकिंगला, कारण ती रोज संध्याकाळी असतेच गर्दी. वॉकिंगला सकाळी संध्याकाळी खूप लोक असतात तिथं. म्हणजे त्यांचे टाइम 6 ते 7 वाले वेगळे, 7 ते 8 वाले वेगळे आणि 8 ते 9 वाले वेगळे. प्रत्येकाचं वॉकिंग, जॉगिंग, रनिंगचं टाइम वेगळं आहे. इथं भरतीची मुलं पण खूप लोक असतात, म्हणजे पोलीस भरतीची तयारी करणारे. हा, मग मी सांगत होतो की पन्हाळगड मोहिमेसाठी माझा सराव चालू आहे. माझा म्हणजे जे येणार त्यांनी एकदम सराव केला पाहिजे. मस्त वाटायला लागलाय. हाच आनंद घेण्यासाठी आपण सह्याद्रीमध्ये जातो, कारण सोलापुरात असा पाऊस नाहीये म्हणजे भिजलोय, पावसात आनंद घेतलाय, धो पाऊस आलाय. म्हणजे आला तर तो असा एक अर्धा एक तास येऊन जातो आणि मग अरे मला पुसावं लागेल, थांबा. धो पाऊस असा अचानक येऊन जातो, पण असं रिमझिम पाऊस चालू राहिलाय आणि लोकांनी पावसाचा आनंद घेतला असं होत नाही. त्यामुळे आपल्याला सह्याद्रीमध्ये फिरायला जावं लागतं. आत्ता आपले 2 प्लॅन रेडी येते. तर ही आंबोलीची टूर आहे आपली, आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यापूर्वी पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेला चाललोय. पावसाचे थेंब पडतात कॅमेऱ्यावर, त्यामुळे थोडंसं ब्लर दिसायला. पुन्हा एकदा पुसतो. खूप दिवसांनी असा मोठा व्हिडिओ करतोय ना, काहीतरी पाहिजे ना बोलायला तुमच्यासोबत. तर पावसाचा विषय होता. इकडे तुम्ही बघितलं का नेहरू ग्राउंडला कसं छान छान केलंय? हे बघा, मी म्हणत होतो ना सकाळी इथं खूप लोक असतात. योगा, न्यू जॉगर्स ग्रुप, प्राणायाम ग्रुप लोकसहभागातून हे छान केलेलं आहे. तुम्ही कधी आला नसाल विजापूर रोडच्या या ग्राउंडला, तर इथं भेट द्या. इथं वॉकिंगवाले, भरतीवाले मुलं पण खूप असतात. आता थोडासा पाऊस पडलाय आणि मातीचा मस्त सुगंध, कलरसुद्धा इतके छान झाले. म्हणजे खाली लाल माती, वर हिरवळ आणि वर काळे ढग. मी आत्ताच एक रील बनवून आपल्या चॅनलवर टाकली आहे, काले मेघा पाणी तो बरसा. मग टाकलंय खरं, पण ते आता पाऊस किती वेळ येतोय. इकडं बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो. म्हणजे हे ढग थांबत नाहीयेत, पळून चाललेत. अजून जरा झूम करून दाखवतो. बघा, ढग थांबत नाहीयेत, पळून चाललेत. वारा खूप सुटलाय ना, त्यामुळं पाऊस खूप वेळ येईल का नुसतंच अंधारून राहील हे आत्ता सांगता येणार नाही आहे. पण ढग थांबून नाही आहेत, ते निघालेत पुढं, इकडे विजापूर रोडच्या दिशेने, कर्नाटकच्या दिशेने. मस्त पावसाचा शिडकावा, शॉवर सारखा एकदम बारीक पाऊस, गारवा, वारा. आणि मैदानावर मी आणि सरस्वती वॉकिंगसाठी. अधूनमधून वॉकिंग केलं पाहिजे, स्वतःसाठी, शरीरासाठी, ट्रेकिंगसाठी.
छान वाटायला लागले. पावसात रिमझिम पावसात भिजत वॉकिंग करायचं. आणि आज गर्दी पण कमी आहे. गर्दी कमी आहे, आता ते वाढणार आहे. आता मी म्हणालो पण नाही तुम्हाला, पाऊस थोडा कमी झाला की इथं सगळे असे ही ग्राउंडवरची मुलं आणि जे जॉगिंगवाले आहेत, रनिंगवाले आहेत ते येतील. पक्षी दाखवू का तुम्हाला? हे बघा, अरे कुठे गेले? हां, वाव, मस्त. खरं तर मी पाऊस सुरू आहे म्हणून साईडला थांबणार होतो, पण सरस्वती म्हणाली की नाही, थोडं थोडं भिजत आपण करूया. गॉगल घालून, गॉगलवर पण पाणी थांबलं. एक सेल्फी काढू आपण, बघू. मस्त वाटतं असं अधूनमधून अनप्लॅन्ड काहीतरी बाहेर पडून फिरलं पाहिजे. एकदा तर मी आणि सरस्वती असंच कामानिमित्त बाहेर गेलो, पाऊस सुरू झाला आणि मग फुल एन्जॉय केलं. म्हणजे आम्ही एरवी पाऊस सुरू झाला तर आपण काय करतो, रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या इमारतीच्या साईडला जाऊन आडोशाला थांबतो, पण आम्ही त्यावेळेला थांबलोच नव्हतो. फुल भिजत, म्हणजे एन्जॉय, फुल चिंब भिजत पावसाचा आनंद घेतला होता. तसं पण कधी कधी केलं पाहिजे, कारण सोलापूरकरांना असं भिजवणारा पाऊस कमीच भेटतो. त्यामुळं पाऊस आला कधी तर ठरवून भिजण्यासाठी बाहेर पडा. 15-20 मिनटं, अर्धा तास भिजा मित्रासोबत, फॅमिलीसोबत. एखाद्या ठिकाणी भजी, गरमागरम चहा, असं काही पण प्लॅन करू शकता तुम्ही. तुम्हाला जर कोणाची सोबत हवी असेल तर मी आहे, आठवण करा. मस्त. इकडे भाजीवालेच बघा, इकडे भाजीवाल्यांचे स्टॉल भरपूर असतात. पाऊस दिसतोय का तुम्हाला? मी थोडं झूम करू का? नाही, ह्या कॅमेऱ्यात दिसणार नाही. असं बारीक पाऊस चालू आहे, बारीक एकदम. असं दाखवतो म्हणजे तुम्हाला दिसेल. बघा, पाऊस वाढलाय, कॅमेरा पाऊस पडायला लागलाय. छान वाटायला लागलं. काहीतरी कॉमेंट करून रिप्लाय द्या मला. सायंकाळचे 5:30 होत आलेत. ग्राउंडवर अजून सुद्धा कोणी नाही आहे, कारण पाऊस सुरू आहे, छोटा बारीक. मजा यायला लागली. बोलता बोलता एक राऊंड कंप्लीट झाली. 7-8 मिनटं झालेत. तुमचे काही अनुभव असतील पावसातले तर शेअर करा. पाऊस आहे बघा, आता पडेल बघा ह्याच्यात. मस्त बघा कसं पडतात. पाऊस आला तरी, ऊन असलं तरी त्यांना ते सराव करावा लागतो. चला, आता गप्पा खूप झाल्या. हा व्हिडिओ इथंच थांबवतो. भेटूया लवकरच पुन्हा एखाद्या दुसऱ्या नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.